नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी बोर्ड परीक्षेसाठी तुम्ही सर्वजण दिवस रात्र एक करतायत याचा मला विश्वास आहे. मित्रांनो, आतापर्यंत जे काही नीट जेईईची तयारी करत होते ते विद्यार्थी देखील खडबडून जागे झालेले आहेत आणि त्यांना देखील कुठेतरी चिंता भेडसावत आहे की आपल्याला या ठिकाणी बोर्डाचा जो काही स्कोर आहे तर तो कशा पद्धतीने चांगला घेता येईल. त्याचं कारण आहे, आतापर्यंत त्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला असतो पण लिहिण्याची सवय कुठेतरी गेलेली असते आणि मग अशा काळामध्ये साध्या साध्या गोष्टी, साध्या साध्या चुका ज्या काही त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि ज्यामुळं त्यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक पेपरमध्ये हातानं त्या ठिकाणी मार्क गमावत असतात, ते मार्क्स जाता कामा नये. मित्रांनो, या व्हिडिओचा पर्पज हाच आहे की तुमचे जे काही अशा नकळत काही चुका होत असतात की ज्यामुळं तुम्हाला हा फटका जो काही बसत असतो आणि शेवटी तुमचं पर्सेंटेज जे काही आहे तर ते जवळपास 8 ते 10 मार्कांनी घसरत असतं. ते आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. मित्रांनो, दरवर्षी या चुका ज्या काही आहेत तर ते विद्यार्थी करत असतात, पण या व्हिडिओच्या माध्यमातून हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना या गोष्टीविषयी जागरूक करायचं. त्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेस हा प्रश्न सतावत असतो की एवढा चांगला अभ्यास करून देखील मार्क्स का येत नाहीयेत. मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की एमएसटी, सीईटी, जेईई आणि नीट या परीक्षांचा अप्रोच आणि आपल्या बोर्ड परीक्षेचा अप्रोच जो काही आहे तर ह्याच्यामध्ये फरक आहे. बोर्डाला तुम्हाला त्या ठिकाणी जे प्रेझेंटेशन आहे तर तेही फार विचारात घ्यावं लागतं. म्हणजे जेईई, नीट किंवा एमएसटी, सीईटी मध्ये फक्त तुम्हाला मार्क करायचं असतं, ते सर्कल ब्लॅक करायचं असतं, बस, बाकी काही महत्वाचं नाहीये. पण इथं मात्र तसं नाहीये. तुम्हाला ज्या डायग्राम आहेत त्या गोष्टीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासोबतच तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं हँडरायटिंग या सगळ्या गोष्टींचा विचार करता कधी कधी मध्यम अभ्यास असणारे विद्यार्थी देखील या प्रेझेंटेशनच्या जोरावर त्या ठिकाणी बोर्डामध्ये चांगला स्कोर करतात, तर खूप चांगला अभ्यास असणारे विद्यार्थी देखील कुठंतरी याच गोष्टीमुळे मागे पडतात. मित्रांनो, आपला हेतू आहे की जिथं तुमचे मार्क्स जातात तीही फक्त त्या ठिकाणी तुम्हाला जाणीव नसल्यामुळं, तर त्या गोष्टीची जाणीव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहूया की बोर्डामध्ये कोणती गोष्ट एक महत्वाची ठरू शकते की ज्यामुळे तुमचा स्कोर हा कमी होतो किंवा वाढतो देखील, ती म्हणजे हँडरायटिंग. बोर्ड काय अपेक्षित करतं की तुमची हँडरायटिंग जी काही आहे तर ती वाचण्यायोग्य असावी. मग याचा अर्थ, तुमची हँडरायटिंग खूप चांगली असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो का? तर यस, होतो मित्रांनो. आता इथं या ठिकाणी जो चेक करणारा असतो तो न कळत तुमची हँडरायटिंग जर सुंदर असेल, सुटसुटीत असेल, वळणदार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा मार्क देत असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नागणिक तुम्हाला अर्धा ते 1 मार्काचा फायदा निश्चितपणे होत असतो. तो मुद्दामून ते मार्क देतो का? नाही. पण एक लक्षात घ्या, तो प्रश्न चेक करणारा, तुमचे उत्तर चेक करणारा जो काही आहे तर तोही माणूसच आहे आणि तुमचं सुंदर हस्ताक्षर पाहून त्याचं मन प्रसन्न होतच आणि मग कुठंतरी त्या ठिकाणी हात ढिला पडतो आणि मार्क्स एक्स्ट्रा मिळत असतात. आता आणखी एक गोष्ट, काही जणांची हँडरायटिंग घाणेरडी असतेच पण त्यासोबत ते खाडाखोड देखील खूप जास्त प्रमाणात करतात. एखाद्या ठिकाणी समजा तुमचं उत्तर चुकलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खाडाखोड करायची गरज नाही. तुम्ही फक्त या ठिकाणी एक आडवी रेष जरी ओढली किंवा तिरकी रेष जरी ओढली तरी देखील चालून जातं. त्यांना समजून जातं की हे आन्सर जे काही आहे तर ते तुम्ही रद्द केलेलं आहे. कळलं का? या सगळ्या गोष्टींमुळे तुमची जी काही आन्सर शीट आहे तर ती घाणेरडी दिसायला लागते आणि कुठंतरी त्याचा जो काही परिणाम आहे तर तो तुमच्या मार्कांवर होत असतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट, हँडरायटिंग तुमची मध्यम असेल तरी देखील चालतं, सुंदर असेल तर त्यापेक्षा छान. पण या ठिकाणी अशा प्रकारची खाडाखोड मात्र बिलकुल करायची नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जी तुमच्या मार्कांवर परिणाम करू शकते ती म्हणजे सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन. बऱ्याच जणांना विनाकारण त्या ठिकाणी प्रश्न जो काही आहे तर ते उलट सुलट सोडवण्याची एक सवय असते. मित्रांनो, ही सवय फार घातक आहे. तुम्ही सेक्शन ए चालू केल्यानंतर क्वेश्चन 1 सोडवा, नंतर क्वेश्चन 2 सोडवा. ठीक आहे. आता इथं तुम्ही जर म्हटलात की सर मी क्वेश्चन ए नंतर क्वेश्चन डी सोडवेल, नंतर क्वेश्चन सी सोडवेल, नंतर क्वेश्चन बी सोडवेल, क्वेश्चन बी मध्येही नंतरचे प्रश्न आधी सोडवेल, आधीचे प्रश्न नंतर सोडवेल, यामध्ये नुकसान तुमचं आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये अशा पद्धतीनं मांडणी करणं अपेक्षित आहे की जेणेकरून तपासणाऱ्याला कमीत कमी ताण येईल. तो तुमच्या अशा प्रकारच्या उलट सुलट क्वेश्चनच्या सिक्वेन्समुळं इरिटेट होणार आणि त्याचा सरळ सरळ फटका तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये दिसणार. त्यामुळं
तुम्ही सिक्वेन्स जो काही आहे तर तो सिक्वेन्स जास्तीत जास्त मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. सेक्शन जे काही आहे तर सेक्शन ए नंतर सेक्शन बी घ्या, सेक्शन बी नंतर सेक्शन सी घ्या. त्यामध्ये जे काही क्वेश्चन आणि सब क्वेश्चन जे काही आहेत तर ते सिक्वेन्सनं सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. क्वेश्चन आणि सब क्वेश्चन यांचा जो काही नंबर आहे ना तर तो स्पष्टपणे दिसेल याची काळजी घ्या. अन्यथा कधी कधी असंही होतं मित्रांनो की एखादा क्वेश्चन जो काही आहे तर तो तुमचा त्या ठिकाणी तुम्ही सोडवलेला तर असतो पण तो चेक करणाऱ्याच्या नजरेलाच येत नाही. त्यामुळं ही गोष्ट मात्र तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्या. पुढचा जो काही आहे चार्ट फॉर्मेशन ड्युरिंग लिमिटेड टाइम. कधी कधी होतं काय की लिहिण्याची सवय नसते किंवा कधी काही जणांना लिहिण्याची स्पीड नसते आणि अशा वेळेस अगदी शेवटचे 5 ते 10 मिनिट राहिलेले असतात आणि तुमचे त्या ठिकाणी 4 मार्कांचे किंवा 3 मार्कांचे असे बरेचसे काही क्वेश्चन राहिलेले असतात. मग अशा वेळेस काय करायचं? शेवटचे 5 मिनिट राहिलेत, 10 मिनिट राहिलेत आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की माझा पेपर कंप्लीट होऊच शकत नाही. आता अशा वेळेस एक लक्षात घ्या, बोर्डाच्या याच गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि तुमचा पेपर देखील तुम्ही कंप्लीट करू शकता. फॉर एक्झाम्पल, समजा शेवटचे 2 क्वेश्चन राहिलेत आणि तुमच्याकडे फक्त 5 मिनिटांचा वेळ आहे. आता अशा वेळेस समजा इथं क्वेश्चन 30, आता हा बायोचा क्वेश्चन आहे, ह्युमन ब्लड वर त्या ठिकाणी नोट लिहा. आता हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्काला आहे. अशा वेळेस तुम्ही हा जो काही क्वेश्चन आहे ह्याचा आन्सर जर समजा चार्टच्या फॉर्म मध्ये जर लिहिलं तर सगळं आन्सर जे काही आहे तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी जागेमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट करू शकता. त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला हे सगळं लिहायचं असलं असतं तर 1 ते 1.5 पान लागलं असतं, वेळ लागला असता 5 ते 10 मिनिटांचा. आता इथं हे सगळं तुम्ही अक्षरशः 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करू शकता. हा एवढं आहे की जिथं 4 मार्क मिळायचे तिथं तुम्हाला 3 मिळतील. तुम्ही आणखी 1 ते 2 क्वेश्चन त्याच वेळामध्ये कंप्लीट करू शकतायत. म्हणजे एकंदर या ठिकाणी हे 3 मार्क झाले, त्याच्या पुढच्या क्वेश्चनचे 3 मार्क, त्याच्या पुढच्या क्वेश्चनचे 3 मार्क, म्हणजे मिनिमम वेळेमध्ये तुम्ही मॅक्झिमम त्या ठिकाणी क्वेश्चन्स कव्हर करू शकतायत आणि तुम्हाला मार्क्स देखील अबोव दॅन ॲव्हरेज पडतायत. म्हणजे एकंदर ही जी काही गोष्ट आहे तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की शेवटच्या काही वेळामध्ये जर तुम्हाला वेळ कमी पडणार हे कन्फर्म असेल तर तुम्ही या टेक्निकचा वापर करून मॅक्झिमम मार्क्स जे काही आहेत तर ते मिळवू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे तर ते पॉइंट वाईज आन्सर्स. पॉइंट वाईज आन्सर्स लिहिणं महत्वाचं आहे का? तर निश्चितच महत्वाचं आहे. बोर्डाचे जे काही मॉडेल आन्सर शीट असतात ना मित्रांनो तर त्याच्यामध्ये समजा 3 मार्काचा क्वेश्चन आहे तर त्यांनी असं सांगितलेलं असतं की बाबा 3 मार्काच्या क्वेश्चनसाठी 6 पॉईंट असायला पाहिजे, 4 मार्काच्या क्वेश्चनसाठी 8 पॉईंट असायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क देण्यात यावेत. मग आता अशा वेळेस समजा तुम्ही असं निबंधासारखं जर एस्से टाईप जर लिहिलेलं असेल तर त्या चेक करणाऱ्यानं तुमचे पॉईंट शोधत बसायचे का? याचा अर्थ तो तुम्हाला एक ॲव्हरेज मार्क्स देऊन मोकळा होतो, तो तुमचे पॉइंट वगैरे चेक करणार नाहीयेत. मग अशा वेळेस हे जे काही लिखाण असतं तर हे फक्त आपले जे काही लँग्वेजेस असतात ना मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये तर या पॅटर्ननं लिहिणं अपेक्षित आहे. पण फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा बायोलॉजी असो तर याच्यामध्ये मात्र तुम्ही पॉइंट वाईज उत्तर जर लिहिले तर याचा खूप जास्त फायदा होतो. तुमचा पेपर हा सुटसुटीत दिसायला लागतो आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स जे काही येतं तर त्या आन्सरला मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. ठीक आहे, त्यामुळं या ठिकाणी लँग्वेज पेपर जर सोडले तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पेपरमध्ये पॉइंट वाईज आन्सर्स लिहिण्यावर जास्त भर द्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही कीवर्ड्स जे काही असतात ना तुमच्या आन्सरमध्ये तर त्याला अंडरलाईन करा. तुम्ही म्हणाल की हे सगळं करण्याची गरज काय? मित्रांनो एक लक्षात घ्या, तुमच्या आन्सर शीटवर जो काही चेक करणार आहे तर त्यानं कमीत कमी वेळ जेवढा घालवेल ना तुम्हाला मार्क्स तेवढे जास्त मिळणार आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल ना तर तुमचे मार्क्स आणि चेक करणाऱ्याचा जो काही टाइम आहे ना तर ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तो समजा जर तुमच्या पेपर चेक करण्यामध्ये जास्त वेळ घालवत असेल तर समजून जा तुमचे मार्क्स त्याच पद्धतीनं कमी होणार आहेत आणि त्यानं जर इथं टाइम कमी घालवला तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स वाढणार आहेत. म्हणजे साधं सोपं गणित आहे. यासाठी तुम्हाला तुमचा पेपर सुटसुटीत ठेवावा लागणार आहे आणि त्यामुळंच तुमच्या आन्सरमध्ये जे काही कीवर्ड्स आहेत ना त्याला हायलाईट करा, त्याला मार्क करा. त्याचा परिणाम असा होईल की ते कीवर्ड्स त्याला लवकर आयडेंटिफाय होतील आणि त्या ठिकाणी तो पटपट पटपट त्या ठिकाणी फुल आउट ऑफ मार्क देऊन पुढच्या ज्या काही आन्सर आहे तर त्याच्याकडे वळेल. ठीक आहे, म्हणजे इथं कीवर्ड्सला अंडरलाईन करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जनरेशनला जनरेशन झेड म्हटलं जातं.
म्हणजे 1997 1997च्या नंतरची जी काही जन्मलेली आहेत ना, तर ते त्यांचा बराचसा जो काही काळ आहे ना, तर तो व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा याच्यावरच जात असतो. आणि या सगळ्या गोष्टींचा एक वाईट परिणाम म्हणजे काही जे काही शब्द आहेत ना, तर ते फक्त तुमच्या जनरेशनमध्ये वापरल्या जातात. जेन झेड जनरेशनमध्ये जे काही शब्द वापरल्या जातात ना, तर ते अत्यंत ते शॉर्टकट जे काही आहेत तर ते शॉर्टकट पेपरमध्ये बिलकुल वापरायचे नाहीत. आता इथं मी एक फोटो घेतलेला आहे. उदाहरणार्थ YW, YW म्हणजे यू आर वेलकम. WTF समजून घ्या. TY थँक्यू. त्यानंतर RN राईट नाऊ. अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म जे काही आहेत तर ते पेपरमध्ये बिलकुल वापरायचे नाहीत, कारण पेपर तपासणारे काही तुमच्या वयाचे नाहीयेत. त्यांना समजणारच नाही हा प्रकार काय आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी हे जे काही सध्याचे तुमचे शॉर्ट फॉर्म आहेत तर ते बिलकुल वापरायचे नाहीत. काही ऑफिशियल शॉर्ट फॉर्म असतात. फॉर एक्झाम्पल समजा PCR हे आपल्या सिलेबसमध्येच असतं, पॉलिमरेज चेन रिएक्शन. ठीक आहे. किंवा इलिसा ही जी काही टेस्ट आहे. आता अशा प्रकारचे जे तुमच्या बुकमध्ये शॉर्ट फॉर्म आहेत ना, तर ते मात्र तुम्ही वापरू शकता. पण हे तुमच्या व्हॉट्सअप लँग्वेज मधले शॉर्ट फॉर्म मात्र बिलकुल वापरणं अपेक्षित नाहीये. त्याच्यानंतर 2 आन्सर मध्ये स्पेस सोडणं अत्यंत महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही सप्लिमेंट जास्त घेतल्या म्हणून तुम्हाला काही ते दंड वगैरे लावणार नाहीयेत. त्यामुळं पहिला क्वेश्चन सोडवल्यानंतर दुसरा क्वेश्चन लागलीच खालच्याच ओळीमध्ये सोडवणं अपेक्षित नसतं. काही विद्यार्थ्यांना एक घाणेरडी सवय असते. त्यांना असं वाटतं की काय की कमीत कमी पेजेस मध्ये सोडवून आपण बोर्डाच्या सप्लिमेंटची बचत करू आणि आपल्याला बोर्ड त्याबद्दल काहीतरी पुरस्कार देईल. असं बिलकुल नसतं. त्यामुळं त्या ठिकाणी पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची की प्रत्येक सेक्शन जे काही आहे तर ते नवीन पेजवर सोडवणं अपेक्षित आहे. सेक्शनची सुरुवात जी काही आहे तर ती नवीन पेजवर, आणि त्या ठिकाणी क्वेश्चन जो काही आहे तर तो पहिला क्वेश्चन झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन सोडवण्याच्या आधी मध्ये 1 किंवा 2 ओळीचा मिनिमम त्या ठिकाणी गॅप असणं अपेक्षित आहे. शक्य असेल तर मध्ये त्या ठिकाणी रेष ओढणं, स्केलनं रेष ओढणं देखील अपेक्षित आहे, जेणेकरून तपासणाऱ्याला ताबडतोब कळेल की बाबा इथं नवीन क्वेश्चन किंवा सब क्वेश्चन हा चालू झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. एखादा जे काय आन्सर आहे तुमचं तर ते तपासणाऱ्याकडून मिस होऊ शकतं. त्याच्यानंतर डोंट मिस युनिट्स इन न्यूमरिकल्स, हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. फिजिक्स किंवा केमिस्ट्री सारख्या पेपरमध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. त्या ठिकाणी जे काही तुमचं फायनल आन्सर आहे ना, तर त्या फायनल आन्सरचे युनिट्स जे काही आहेत तर ते देखील मेन्शन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ समजा तुमचं आन्सर आलं 1000, अरे बाबा पण 1000 काय, मीटर पर सेकंद, केजी काय नेमकं, तर हे फार महत्वाचं ठरतं. आणि हे सगळं मेन्शन न केल्यामुळं तुमचा अर्धा किंवा 1 मार्क जाऊ शकतो. कळलं का? किंवा या ठिकाणी फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स मध्ये स्टेप्स नुसार देखील मार्क्स असतात. जे काही तुमचे न्यूमेरिकल्स असतात तर त्यामध्ये तुम्ही गिवन जर त्या ठिकाणी लिहिलं, त्याच्यानंतर नुसतं फॉर्म्युला जरी लिहिला ना, तर देखील तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी मार्क्स भेटत असतात. इवन तुम्ही सगळ्या स्टेप्स करेक्ट केलेल्या आहेत, फक्त फायनल तुमचा आन्सर जे काही आहे ते फक्त आलेलं नाही, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स काही ना काहीतरी भेटतच असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्टेप्स ज्या काही आहेत तर त्या सगळ्या स्टेप सोडवण्याचा प्रयत्न करा. मधल्या स्टेप्स गाळायच्या नाहीत. ठीक आहे. काही स्टेप जर तुम्ही मिस केल्या तर त्याचे मार्क्स तुमचे त्या ठिकाणी नक्कीच मिस होणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं जो काही आहे, मेक बॉक्स फॉर आन्सर्स ऑफ न्यूमरिकल्स, हे फार महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कशासाठी? एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सोडवत असताना तेव्हा त्या ठिकाणी तुमचा आन्सर जे काही मिळालेलं आहे ते ताबडतोब हायलाइट होणं अपेक्षित आहे. आणि हे हायलाइट करण्यासाठी आता या विद्यार्थ्यांना, आता हा आमचाच एक विद्यार्थी आहे, त्यानं कसं केलंय बघा, जे काही आन्सर आहे ना तर त्याला बॉक्स केलेला आहे. त्याला शेवटी इथं काय केलेलं आहे बरं, बॉक्स केलेला आहे. त्याच्यामुळे होतं काय की जो चेक करणार आहे त्याला ताबडतोब कळलं की अरे हे ह्याचा आन्सर आहे, हे त्याचा आन्सर आहे, म्हणजे ते करेक्ट आहे का रॉंग आहे हे देखील त्याला ताबडतोब कळून जातं. आणि त्याचा टाइम वाचतो, आणि त्याचा टाइम वाचला म्हणजे त्याचं त्या ठिकाणी इरिटेशन कमी होतं. कळलं का? त्यामुळं या ठिकाणी न्यूमरिकल्सच्या बाबत ही काळजी तुम्हाला घ्यायची की जे काही शेवटचे आन्सर्स असतील तर त्याला तुम्ही बॉक्स वगैरे करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला, किंवा तुम्हाला म्हणण्यापेक्षा चेक करणाऱ्याला त्या ठिकाणी जास्त इरिटेशन होणार नाही, आणि त्याचं इरिटेशन कमी झालं म्हणजे तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे ड्रॉ नीट लेबल डायग्राम विथ पेन्सिल. बायोलॉजी सारख्या पेपरमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी हँडरायटिंग चांगली असते, पण डायग्रामची जी काही फिनिशिंग वगैरे असते तर ते त्या गोष्टीकडे एवढं लक्ष देत नाहीयेत. पण बायोलॉजीमध्ये
डायग्राम्स अत्यंत महत्वाचे आहेत. इव्हन फिजिक्स केमिस्ट्री सारख्या पेपरमध्ये देखील जर डायग्राम येत असतील तर तिथं देखील फिनिशिंग ही अत्यंत महत्वाची आहे. आणि डायग्रामची फिनिशिंग तर महत्वाची आहे, पण त्यासोबतच लेबलिंग देखील अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर तुम्ही फक्त चित्र काढल्यासारखी डायग्राम काढली आणि नावं वगैरे काहीही जर तुम्ही दिले नसतील तर हे असं चालणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी डायग्राम पेन्सिलनच काढायच्या आणि दुसरं म्हणजे त्याची प्रॉपर लेबलिंग करायची आणि डायग्रामची फिनिशिंग ही शक्य तेवढी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरच्या वेळेस अत्यंत शांत राहायचं. मित्रांनो, बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी पेपरच्या आधी किंवा पेपरच्या काळामध्ये बऱ्याच जणांना स्ट्रेस जो काही आहे तर तो फील होतो, एन्झायटी वाढते आणि त्याचा परिणाम जो काही आहे तर तो त्यांच्या परफॉर्मन्सवर होत असतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं मन जर शांत असेल तर तुम्हाला गोष्टी ज्या तुम्ही वाचलेल्या आहेत, सोडवलेल्या आहेत, तर त्या तिथं व्यवस्थित रिकॉल होतील. तुमच्या सिली मिस्टेक टाळल्या जातील. बरेच विद्यार्थी त्या घाई गडबडीमध्ये किंवा ताणतणावामध्ये बऱ्याचशा सिली मिस्टेक करतात. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुमच्या मिस्टेक मग त्या कशाही असो त्याला माफी नाहीये. आणि त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय तर या काळामध्ये आहार व्यवस्थित ठेवायचा, झोप पुरेशी घ्यायची आणि त्या ठिकाणी व्यायाम जे काही आहे तर व्यायाम तुम्ही एक 15 ते 20 मिनिट का होईना पण करत जा, जेणेकरून तुमचं मन जे काही आहे तर ते प्रसन्न राहील आणि ह्या परीक्षेच्या काळामध्ये जो काही येणारा ताणतणाव आहे तर तो तुमचा कमीत कमी राहील. ताणतणाव जो काही आहे तर तो काही प्रमाणात येणं साहजिकही आहे. मित्रांनो, शेवटी 12वीची बोर्डाची परीक्षा आहे, थोडा बहुत ताण येणं अपेक्षित आहे आणि तो यायलाच हवा, पण तो इतकाही नको की ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो काही आहे तर तो डाऊन होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्या आयुष्यामधला हा जो काही एक महत्त्वाचा टप्पा आहे तर तो निश्चितच तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल याची मला खात्री आहे. आणि यामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इव्हन आम्हाला फोनवर तुम्ही पर्सनली कॉल करून देखील तुमचे डाऊट्स वगैरे जे काही आहेत तर ते विचारू शकता. आम्ही विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या सर्व फॅकल्टी विद्यार्थ्यांच्या याच अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं आणखी एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.